नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? चला तर आज आपल्या चॅनलला लाईक करूया, सबस्क्राईब करूया आणि शेअर करूया. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 8वी पाठ 3 भारताचा प्रथम स्वातंत्र्य संग्राम, फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवर मराठीतूनच. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरं द्या. नंबर 1, इसवी सन 1857च्या युद्धाचा पहिला शहीद म्हणून कोणाला मानले जाते? उत्तर, इसवी सन 1857च्या युद्धाचा पहिला शहीद म्हणून मंगल पांडेला मानले जाते. नंबर 2, भारतातील हिंदू मुस्लिम ऐक्य मोडण्यासाठी ब्रिटिशांनी कोणती नीती स्वीकारली? उत्तर, भारतातील हिंदू मुस्लिम ऐक्य मोडण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य कराचे धोरण स्वीकारले. नंबर 3, ओखा मंडळ परिसरात कोणकोणती ब्रिटिशांची प्रचंड प्रतिकार केला? उत्तर, ओखा मंडळ परिसरात जोधा, माणिक आणि मूळ माणिक द्वारा ब्रिटिशांचा प्रचंड प्रतिकार केला. नंबर 4, गुजरातमध्ये इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाशी कोणती ठिकाणं संबंधित आहे? उत्तर, गुजरातमध्ये 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाशी अहमदाबाद, लोणावळा, पाटण, आनंद, द्वारका, ओखा, विजापूर, खेरालू, साबरकांठा ठिकाणं संबंधित आहे. प्रश्न 2 अ, थोडक्यात टिपा लिहा. नंबर 1, इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाचं आर्थिक कारण काय? भारतातील शेतकऱ्यांनी देशाला आवश्यक असलेला कापूस, रेशीम इत्यादी पिकं घेतलीच पाहिजे असे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारले. त्यामुळे भारतातील अन्नधान्य आणि डाळीचे उत्पादन घटले. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक महसूल धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला, जमीनदार भूमिहीन झाला. नंबर 4, इंग्रजांनी भेदभावपूर्ण रीतिरिवाज धोरणामुळे भारतातील कुटीर उद्योग, हस्तकला आणि ग्रामोद्योग कोलमडून पडले आणि लाखो कारागीर बेरोजगार झाले. 5, इंग्रजांनी व्यापार वाढवून भारतात अनेक मोठ्या शहरांची समृद्धी कमी केली. 6, इसवी सन 1801 पासून 1857 पर्यंत भारतात अनेक छोटे मोठे उद्योग दुष्काळ पडले. त्यामुळे जनतेला वाचवण्यासाठी इंग्रजांच्या मदतीने उपाययोजना केल्या नाहीत. धान्य अभावी दुष्काळात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला. नंबर 2, इसवी सन 1857च्या संग्रामाच्या अपयशाची कारणे. उत्तर, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यास अनेक नेते होते, पण संपूर्ण लढ्याला दिशा देणारा सक्षम, सर्वोच्च आणि वैश्विक नेता नव्हता. राजे जहागीरदार कोणाचाही आदेश मानायला तयार नव्हते. संघर्षाचा मुख्य नेता बहादूरशाह खूप जुना होता. वेगवेगळ्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष झाला. या लढ्यात केंद्रीय संघटना आणि नेतृत्वाचा अभाव होता, जो स्वतंत्र लढ्याच्या अपयशाचे मुख्य कारण होते. ब्रिटिशांचे लष्करी सामर्थ्य, लष्करी उपकरण आणि नेतृत्व हे लष्करी सामर्थ्य, शस्त्र आणि लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ होते. इंग्रजांकडे आधुनिक शस्त्र होती तर मराठ्यांकडे जुनी शस्त्र होती, तेही अपुरे होते. ब्रिटिशांकडे रेल्वे आणि वायर यंत्रणा होती तर मराठ्यांकडे उपकरणं नव्हती. त्यामुळे अतिरिक्त नवीन शस्त्र आणि सैन्य त्या ठिकाणी पोहोचवता आले नाही. ब्रिटिशांकडे सागर शक्ती असल्याने त्यांच्या नौदलाला परदेशातून फार लवकर नैविक सैन्य आणता आले. राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांच्याशिवाय लढवय्यांमध्ये कोणताही शक्तिशाली नेता नव्हता. बलाढ्य सेनापतींच्या मदतीने इंग्रजांनी हा संघर्ष फार लवकर दडपला. इतर कारणे. भारतातील बहुतेक राजे संघर्षापासून अलिप्त राहिले. हैदराबाद, काश्मीर, पटियाला, इंदोर, ग्वालियर, भोपाळ, वडोदरा इत्यादी राज्यकर्त्यांनी संघर्ष दडपण्यासाठी इंग्रजांचे सहकार्य केले. नंबर 2, शीख आणि गुरखा युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत युद्ध निष्फळ बनविले. ब, खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. 1, इसवी सन 1800 स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी जबाबदार कारणांबद्दल एक टीप लिहा. उत्तर, प्रशासकीय कारणं. इंग्रजांनी प्रशासकीय सर्व उच्च पदांवर ब्रिटिशांची नियुक्ती केली. भारताची नियुक्ती फक्त खालच्या स्तरावर पदावर होती. भारतीय कर्मचारी आणि ब्रिटिश कर्मचारी यांच्यात वेतनात मोठी तफावत होती. त्यामुळे भारतामध्ये असंतोष वाढला. इंग्रजांची प्रशासकीय व्यवस्था योग्य होती. लष्करी कारण. ब्रिटिश सरकार भारतीय सैनिकांचे प्रचंड शोषण करत होते. कठोर लष्करी सेवा बजावणे भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैनिकांच्या तुलनेने खूपच कमी वेतन, भत्ते, सुविधा मिळाल्या. नंबर 2, सैन्यातील कोणताही भारतीय सैनिक सुभेदारापेक्षा उच्च पदावर पोहोचू शकत नव्हता. 3, ब्रिटिश अधिकाऱ्यांचा भारतीय सैनिकांशी कोणताही सामाजिक संबंध नव्हता. ते भारतीय सैनिकांना हलके आणि तुच्छ समजले जात होते. नंबर 4, भारतीय सैनिकांना पगडी, टिळक आणि दाढी ठेवण्यास बंदी होती. तात्कालिक कारण. ब्रिटिश सरकारने भारतीय सैन्यात नवीन एनफील्ड रायफल पुरवण्याचा निर्णय घेतला. या रायफलमध्ये वापरलेल्या काडतुसाचा वापरताना वरची टोपी दाताने तोडावी लागत होती. जानेवारी 1857मध्ये बंगालच्या सैन्यात एक अफवा पसरली की टोपीमध्ये गाय आणि डुकराची चरबी वापरली गेली आहे. हिंदूंसाठी गायीचे मांस आणि मुस्लिमसाठी डुकराचे मांस निषिद्ध आहे. त्यामुळे ब्रिटिशांनी आपला धर्म त्याग करायचा आहे असे भारतीय सैनिकांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी ही काडतूस वापरण्यास नकार दिला. संघर्ष सुरू झाला. अशा प्रकारे एनफील्ड रायफल इसवी सन 1857च्या युद्धाचे तात्कालिक कारण होते. काही इतिहासकार काडतुसाच्या सत्तेला अफवा मानत आहेत.
नंबर 2, केंद्रीय नेतृत्वाचा अभाव हे इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अपयशाचे मुख्य कारण समजले जाते. विधान समजावा. उत्तर, इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक नेते होते, पण संपूर्ण लढ्याला दिशा देणारा सक्षम, सर्वोच्च आणि वैश्विक नेता नव्हता. राजे जहागीरदार कोणाचाही आदेश मानायला तयार नव्हते. संघर्षाचा प्रमुख नेता बहादूर शाह खूप जुना होता. वेगवेगळ्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या ठिकाणी संघर्ष झाला. या लढ्यात केंद्रीय संघटना आणि नेतृत्वाचा अभाव होता, जे स्वातंत्र्य लढ्याच्या अपयशाचे मुख्य कारण होते. नंबर 3, इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या स्वरूपाविषयी सविस्तर टिपा लिहा. उत्तर, इसवी सन ब्रिटिशांनी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याला केवळ सैनिकांचा विद्रोह मानला. काही भारतीय याला देशद्रोह मानतात, पण काही इतिहासकार आणि अभ्यासक इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे वेगळे स्वरूप दिसून येते. सैन्य या लढ्याची तुलना स्वातंत्र्य लढ्याशी करतात. इंग्लंडचे प्रिन्स डिझरायली यांनी या संघर्षाला राजकीय आणि धार्मिक विद्रोह म्हटले. विनायक दामोदर सावरकर आणि पट्टी भी सीतारामय्या लढ्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा म्हणतात. राजे जहागीरदार, जमीनदार, शेतकरी, कारागीर, आदिवासी इत्यादींनी संघर्षात सक्रिय भाग घेतल्याने संघर्षाचे स्वरूप शिपाई बंडापेक्षा अधिक व्यापक आणि प्रभावी होते. प्रश्न 3, खालील पर्यायातून योग्य पर्याय शोधून लिहा. नंबर 1, इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मुख्य स्थळांमध्ये खालीलपैकी कोणत्या स्थळाचा समावेश होत नाही? सी, चंदीगड. 2, खालसा नीतीद्वारा अनेक राज्यांना ब्रिटिश साम्राज्यात विलीन करणारा. बी, डलहौसी. 3, एनफिल्ड रायफल कारतुसावर कोणत्या 2 प्राण्यांची चरबी लावली असल्याचे सैनिकांना शंका होती? सी, गाय आणि डुक्कर.